राधानगरी तालुक्यातील येडवळ येथे रक्षा विसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 100हून अधिक लोक जखमी झाले, तर 12 जणांची प्रकृती गंभीर झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 15 रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 10च्या सुमारास येळवडे येथील एका व्यक्तीचे रक्षा विसर्जन करण्यासाठी नातेवाईक व गावकरी स्मशानभूमीत मोठ्या संख्येनं जमा झाले होते. यावेळी स्मशानभूमीजवळील नारळाच्या झाडाच्या फांदीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला कावळ्याचा धक्का लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या मधमाशांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. काहींनी जवळच असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये आश्रय घेतल्याने त्यांचा बचाव झाला. मात्र अनेकांना मधमाशांच्या दंशामुळे गंभीर दुखापती झाल्या. या घटनेत 100हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांना तातडीनं राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. काहींना पुढील उपचारासाठी CPR रुग्णालय कोल्हापूर तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सुमारे 10 ते 12 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना विशेष उपचारासाठी CPRमध्ये हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागानं तातडीनं मदतकार्य सुरू केलं. वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान या घटनेमुळे येळवडे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले. मराठी S न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे.